यमे यमे रागावलीस का ग माझ्यावर? पण तू काही बोलू नकोस माझ्याशी. खरेच चुकले ग माझे. तेव्हाच हट्ट करायला हवा होता. पण आता आले ना, आता ही अशीच रुसून बसणार आहेस का तू? झाले घराचे झिजे पायरी होऊन जन्म चंदना सारखा डोळे भरून बघू देत ग तुला. बाहेर 4 लोकांमध्ये नीट पाहता नाही आले. यमे साजरी दिसतेस ग अगदी. अगो बाई, यमे तुला असेल असताना कधीच पाहिले नव्हते ग मी. माझी गोड गोजिरी बाळगती, माझी यमुना. यमुना नाही काही, रमा. उमाची रमा. अगो बाई, दाजी, केशव ऐकलेत का? ही आपली यमुना नाहीच म्हणे. असे कसे? ही रमा फिमा काही नाही, ही आमची यमुच आहे. आपले ढिगभर दागिने घातले म्हणजे रमा झाली का ही? यमे, आता आम्ही फक्त लगोरीच खेळतो. तू पण नाही, कावेरी पण नाही, म्हणून भावला भावलीचं लग्नच नाही. हो की नाही रे? हो. त्यामुळे आम्हाला फार कंटाळा येतो. आणि आता तुझे स्वतःचेच लग्न झाले ना, मग काय. ए यमे, तुझा धोंडा कसा आहे ग? केशवा, काहीतरीच काय बोलतोस? धोंडा? अरे केशव, धोंडा नाही काही. मग स्वतः. अगो बाई, स्वतः. आणि ही त्यांची ठमा काकू. यमुने, अगं पापणी लवायचा अवकाश. पुन्हा रुसलीस? किती ग रुसतेस? तुझा रुसवा काढणारी बरीच मंडळी दिसतात इथे सासरी. हे माझे सासर आहे ना, इथे मी नाही रुसत. तुम्ही आला ना म्हणून रुसतीये. तुझा रुसवा कसा पळते. आवळा, पेरू, बोर. अरे नका त्रास देऊ तिला. मला अगदी बरे वाटते. हेच माझे खरे औषध. ये इकडे ये. अगो बाई, किती छान आहे इकडे सगळे. खरं सांगू, तुमचा वाडा म्हणजे अगदी राजवाडाच आहे. प्रशस्त अंगण, मोठमोठाल्या खोल्या. अगं हो हो, किती कौतुक करशील. वंसनचं नशीब थोरच आहे बाई. वाराही किती छान सुटला इकडे. आवडले? हो. चल, मी तुला आमचं स्वयंपाकघर दाखवते. या आलात, ठेवा ते तिकडे आणि भाजी क्या निवडायला. आपण काय त्या फक्त कामाच्या धनिणी. मालकीनबाई फिरतायत विळणी सोबत आपल्या मंजूळ आवाजात गप्पाष्टके करीत. याला काय चिरणे, तळणे, लाटणे, हे असे सगळे फुंकणे हे फक्त आपल्या नशिबी. मिरवणे हे त्यांच्या नशिबी. हे नारळ सोडून ठेवायला सांगितलेले नारूला. नार्या, ए नार्या, हे नारळ फोडून दे. आपण घरात आहोत याची साधी दखल सुद्धा घेतली नाहीये कोणी. विहीण आली म्हटल्यावर स्वतःच्या आईसच भेटाव्यास घेऊन गेली असेल आधी. आपण काय, आपण का कोण रानड्यांच्या? आपण स्वयंपाक घरातील दासी बटीक उस्तवारे करायची. मावशी,
हे शेंगदाणे कुठून घ्या. बर. भुका लागतील, जीव जातील ह्यांचे. ये सरस्वती, हे आमचे स्वयंपाकघर हो. अगं बाई, केवढे प्रशस्त आहे. सोमन काकू, आईच्या शेजारच्या खोलीत विहीणबाई आराम करतायत. त्यांच्यासाठी जरा हळदीचे दूध घेऊन जाल का? सरस्वती, या आमच्या ताई साहेब, माझ्या थोरल्या जाऊबाई. अगं बाई, हो. बरी सवड झाली म्हणायची. असे कसे? आपण थोरल्या, आपला मान मोठा. नमस्कार करते हो. आयुष्यमान भव. हिला आपले घर पाहायचे होते म्हणून फिरवून दाखवत होते. हो का? नाही तरी असे वाटते की अर्धेच घर बघून झाले तुमचे. नाही काय आहे ना, पूर्ण घर जर बघत राहिला असता तर स्वयंपाक घर येईपर्यंत रात्र झाली असती. अगो बाई, हिचं नाव सांगायचे राहून गेले. ही आपल्या रमाची वहिनी सरस्वती. ते काढले हो आम्ही. आणि सरस्वती, ही आपली दुर्गाक्का, रमाची वंश. नमस्कार करते हो. नको नको, आपण दोघी एकाच वयाच्या आहोत ना. असं कसं? तरी मानाने तुम्ही मोठ्या. ताई, मी सरस्वतीला आपल्या अंगणातली बाग दाखवून येते. बरे, चल सरस्वती. दाखवा बाग, दाखवा परसदार, दाखवा जमल्यास विहीरही दाखवा. अगो पण तिच्या फराळाचे बघितलेस का? अंगावरचे मूल आहे ना तिच्या. अगो बाई, बघितलेस ना? अगो साधी बागेसारखी बाग, त्यात काय दाखवायचे? कामे करायला नको, त्यासाठी ही नवीन नवीन कारणे शोधताय. शोधा. आणि त्या टवळीला बघितलीस ना, कशी मुरडत होती. नाही म्हणजे देवाने आम्हालाही रूप दिले हो. चढले मेले, मला काय करायचे? नटा नाहीतर मुरडा. यांना का उपाशी ठेवणार आहोत आपण? अगो बाई, दुर्गाक्का, भाजी निवडून झाली की वेलची सोलायला घे. तोपर्यंत मी बासुंदीचे बघते. हो. चला फिरा बागेत जा. आई, अशी झाली कढीची गंमत. अगो बाई, बापरे, यमू तू अगदी धीट आहेस ग. मला तर ऐकूनच भीती वाटली. आणि यमू, ते भाऊसाहेब खासदार आहेत का ग? मुळीच नाही. ते ना सारखे मला बक्षीस देत असतात. ते खूप चांगलेत. तुला माहितीये का, ते अगदी आपल्या अण्णांसारखेत. असे वाटते की आत्ता रागवतील, पण ते उलट मायाच करत राहतात. आणि आई, माई ना अगदी तुझ्यासारखे आहेत. कुणी जर मला रागवलं ना, तर लगेच कुशीत घेतात. कोणी रागवले तर? म्हणजे मुद्दाम नाही, पण तुला नव्हते का सांगितले मी ते मोदकाचे तुपाची धार? म्हणजे अगदी तसेच काही झाले ना, तर मग ताई सासूबाई रागे भरतात. अगदी आत्याबाईंसारख्या तशाच आहेत त्या. मी निरूपण छान केलं म्हणून त्यांनीच मला नारळाचे सारण दिले. ते बरीक जाणवले हो मला यमे. घरातल्या साऱ्यांचेच खरेच प्रेम आहे तुझ्यावर. साऱ्यांना अगदी लळा लावलायस हो तू. पण ते दोन बोके भांडतच असतील तुझ्याशी नक्कीच. बोके? हा, अच्छा ते. अरे ते बोके नाही आहेत काही. एक आबा आणि एक बाबा. यमे, अगो धीर आहेत ना ते तुझे. मग आबा आणि बाबा काय म्हणतेस? आमच्याकडे चालतं ग. अगो बाई, आमच्याकडे? अगं आई, म्हणजे कधी कधी ते मला वहिनी म्हणतात आणि कधी कधी मी त्यांना भाऊजी म्हणते. रमा वहिनी आणि तू थमा काकू. अरे राहू दे. आणि तुम्हाला माहितीये का, तो बाबा आहे ना, त्याला पण मी तुला काढल्या होत्या ना मिशा, तशा काजळांनी काढल्या होत्या मिशा.
अगो बाई यमे, असा अगोचरपणा बरा नव्हे हो. बरे झाले, अद्दल झाली. आम्हाला रडवत होते. अगो बाई, कधी काय केलेत? आपण यमीच्या सासरे आहोत. मग ते आम्हाला इथे येऊन देत नव्हते. काही नाही आई, बाबा खूप खोड्या काढतो, पण ते दोघेही दाजीकेशव सारखेच आहेत. सगळ्यांबद्दल सांगितलेस यमी, पण तुझ्या काय म्हणालीस ते? स्वतः. हा, स्वतः त्यांच्याबद्दल काही सांगितलं नाहीस? म्हणजे त्यांच्याबद्दल विशेष असे काही नाही. ते तर सारखे मोठाली पुस्तकं घेऊन कोर्टात जातात. कधी कधी ते अभ्यासिकेत बसलेले असतात. मला, आबाला, बाबाला ते काजू, बदाम, मनुका देतात, मकाणे देतात. आणि आई, तुला माहितीये का, त्याला मी एकत्र जेवायला बसलो होतो. अगो बाई, पण पुरुषांच्या पंक्तीत जेवायला बसू नये, माहित आहे ना तुला? अगं आई, हो माहितीये ग. मी किती वेळा सांगितलं स्वतःना, पण त्यांनी ऐकलेच नाही. आणि आई, तुला माहितीये, मला तुझी खूप आठवण येत होती आणि तेव्हा मी रडत पण होते. तेव्हा स्वतः म्हणाले, आपण रडू नको, बळ भटजी येतील ना करू राहून, तेव्हा घेऊन येतील तुमच्या आईस. आपण रडू नका बरे. पण मला त्यांची एक गोष्ट अजिबात नाही आवडत. कोणती? ते रोज मला अभ्यासाला बसवतात. या दिवशी त्यांनी मला मोठाले भाषण दिले आणि सांगितले, तुम्ही जर अभ्यास केला नाही तर आम्ही दूधच पिणार नाही. काय? अभ्यासाला बसवतात? हो, या दिवशी त्यांनी मला मोठाले भाषण दिले आणि सांगितले, तुम्ही जर अभ्यास केला नाही तर आम्ही दूधच पिणार नाही. तेव्हापासून रोज ते मला अभ्यासाला बसवतात. अगो, पण घरातले काही बोलत नाहीत का? नाही, कुणीच काही बोलत नाही. म्हणजे मला आवडतो अभ्यास करायला, पण कधी कधी कंटाळा पण येतो. म्हणे कधी कधी कंटाळा येतो. ते स्वतः आणि ही त्यांची ठमा काकू. नको ना रे. वहिनी, मुलगा इंग्रजी बुक शिकलेला आहे. उद्या यमीसही लिहा वाचावया शिकवू लागला म्हणजे नाही, म्हणजे आपल्या माहेर वाचनींना धार्जिणं नाही होते. मी लिहू वाचू लागले आणि कपाळी वैधव्य आलं माझ्या. उद्या उद्या यमी लिहू वाचू लागायचे. असा अभद्र विचार तुमच्या मनात आला तरी कसा? हे बाकी उत्तम झाले. अनायसे बाळंभटजी करविरास जाणारच होते. होय, तेव्हा म्हटले येऊ येऊ म्हणून प्रत्यक्षात आपले येणे काही होणार नाही. तेव्हा खरे आहे भाऊसाहेब. मनी नाही म्हटलं तरी संकोच होताच. आपणहून येणे काही नसते जमले आम्हास. पण भाऊसाहेब, यावेळेस पुण्यात येताना आलेला अनुभव वेगळाच होता. कामानिमित्तानं यापूर्वीही पुण्यास येणे जाणे होते आमचे, परंतु यंदा आम्ही रानड्यांकडे येत आहोत आणि महादेव गोविंद रानडे हे आमचे जामात आहेत हे कळल्यानंतर मिळणारा मान मोठा सुखकारक होता. आपले घराणे पुण्यातले एक प्रतिष्ठित घराणे आहे आणि माधवरावांचा लौकिक फार मोठा आहे याचा वारंवार प्रत्यय येत होता. खरेच भाऊसाहेब, आपल्याशी सोयरीक जुळली हे आमचं भाग्यच म्हणावयाचे. अण्णासाहेब, या सर्व गाठी वर ब्रह्मदेवानी स्वर्गातच बांधलेल्या असतात. ऋणानुबंध आहेत हे जन्मोजन्मीचे. ती माणसे समोरासमोर ही यायचीच.
अगदी खरे आहे. त्याच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही भाऊसाहेब. त्यात अरे व्याही मंडळी गप्पांमध्ये गुंग झालेली दिसत आहेत. फराळाची ताटही तशीच दिसत आहेत. सुकामेवा आणि बदामही तसेच आहेत. घ्या घ्या. गोपाळराव मात्र वडीलधाऱ्यांच्या गप्पांमध्ये थोडे एकटे पडलेले दिसतात. या गोपाळराव, आपण आमच्या अभ्यासिकेत बसूया, नाहीतर बाहेर फेरफटका मारून येऊया. या. माधवराव, नाही फेरफटका मारायला जा, पण जवळच राहा. एवढ्या लांबच्या प्रवासातनं आलेले आहे, थकलेले आहेत ते. आणि फेरफटका मारून झाल्यानंतर कोरडा फराळ करून घ्या. जेवणे काय होतीलच. ठीक आहे भाऊसाहेब. या गोपाळराव. या या. घ्या घ्या घ्या. सारखे माहेर माहेर करत राहिलीस तर एक दिवस असा येईल की आळवण गुंडाळून माहेरीच बसावे लागेल. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. माई, खोबरे खाऊन झाले माझे. वेलची द्या, सोडून ठेवते मी. अगो राहू दे, किती काम करशील. इकडे की नाही अगदी माझ्या माहेरच्या सारखे वातावरण आहे. इकडे कुर्लेकरांकडे सगळे अगदी तोलून मापून होते, पण माझ्या माहेरी दुधापेक्षा बदामच जास्त बासुंदी. मी म्हणते काय हरकत आहे. परमेश्वराने एवढे दिले आहे तर द्यावे सडळ हाताने. पण सासूबाईंचे वैद्य, त्यामुळे हे वातूळ आहे, याने कफ होईल असे सतत चालू असते. नाही तसे कमी नाही काही हो, सगळे अगदी मुबलक प्रमाणात आहे. पण वृत्तीचे सांगते. पण माझ्या माहेरी सगळे अगदी सडळ हाताचे आहेत हो. अगो पण तुझ्या सासूबाईंच्या वैद्यकीचा अगदी उपयोग झाला हो आम्हास. रमा शिकली आहे ना त्यांच्या हाताखाली. हो हो, ते बरीच खरे. सासूबाई एवढी पदर मोड करून गावास औषधे देतात. नाही म्हणजे उपकार करणे चांगलेच हो, पण असे फुकट कोणास दिले ना तर किंमत नाही राहत त्याची. आता माझ्या माहेरी भोपळ्याचे मोठाले 6 वेल आहेत. चांगले अस्सल तांबडे भोपळे येतात हो, पण आम्ही कोणासही फुकट देत नाही. काय गो सारखे माहेर माहेर करतेस. तुझी सासू तर गरीब गायच दिसते. साऱ्या गावाला औषधे देऊन पुण्यच ना बांधतीये गाठीशी. तिच्याकडनं हे सगळे शिकायचे सोडून काय भलतेच चालले तुझे. सारखे माहेर माहेर करत राहिलीस तर एक दिवस असा येईल की आळवण गुंडाळून माहेरीच बसावे लागेल. माझे तोंड फाटके हो, पण कोणाची भीडभाड नाहीये मला. माई 4 बदाम देतीस. दुर्गे अळीवाचा लाडूही दे. अंगावरचे मूल आहे ना तिच्या, ते खा आणि मग कोणाचे गुण गायचे ते गात बसा. तुमची मुलगी म्हणून प्रशंसा करत नाही, आमची सून किती गुणाची आहे हे आपणास सांगतो आहे. काय झाले, अस्वस्थ दिसतात. नाही तसे काही नाही भाऊसाहेब, आमची मंडळी जरा बोलावतायत. पाहून येतो. या या. भाऊसाहेब भाऊसाहेब अहो काय झाले, असे 4 लोकांमधून एकदम एकीकडे काय बोलवलेत. मग काय ऐकते ते भलतेच. तुमच्या कानावर घातल्याशिवाय जीव राहीना. काय झाले,
जीवास घोर लावू नका. काय झालंय ते सांगा. यमुना म्हणत होती तिला लिहा वाचावयास शिकवतात म्हणे. काय? होय, रोज तिला अभ्यासास बसवतात.